सेकंड राऊंडचे सेकंड मॅच आपण या ठिकाणी पाहताय. एकीकडे तुम्ही पाहताय शलके मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीजा 11 जय भैरवनाथ वरई अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. सेकंड राऊंडचे सेकंड मॅच बिग फाईट पाहायला मिळेल. इथून जर का जिंकलात तर क्वार्टर फायनल तुमच्यासाठी अगदी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तो संघर्ष या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागणार आहे. दोन्ही टीममध्ये ती बिग फाईटच होईल अगदी आपण पाहताय. कारण की प्रत्येक मॅच या स्पर्धेमध्ये अगदी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल. गोलंदाज संदेश ठाकरे. संदेशचा पहिला बॉल वेगानं बीट केलाय. अगदी पहिल्याच बॉलवरती ती गती पाहायला मिळाली संदेश ठाकरेची. आणि संदेश म्हटल्यानंतर गती आणि गती म्हटल्यानंतर त्याची अचूकता आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली आहे. तो संदेश ठाकरे पहिला चेंडू तेजस बडेकरच्या विरोधामध्ये अगदी डॉट बॉलच टाकतो. ओ आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय. आणखीन एक डॉट बॉलच इथून पाहायला मिळतोय. सन्माननीय प्रसादजी शिलके साहेबांनी पुरस्कृत केलेला आज संघ आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. शिलके मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली संघ तेजस बडेकर यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहताय आज संघ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र खेळ करत असताना अगदी आपण पाहताय सॅकिंग एंड वरती टीमचे कॅप्टन तेजस बडेकर, नॉ सेकंड वरती अमित भोईर ही सलामीची जोड सगळी सातत्यानं पाहायला मिळाली आहे. हो स्लॅश करायचा होता पुन्हा एकदा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप अगदी आपण पाहता शरीरापासून थोडासा दूर ठेवला. आणखीन एक डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी संदेश ठाकरेची आपण पाहताय. तेजस बडेकर सारख्या फलंदाजाला अगदी हात खोलण्याचा मोका देखील देत नाहीये, अकाउंट देखील ओपन करून देत नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. प्रत्येक वेळी जर पाहायला गेले तर अगदी संभ्रमातच पाडलं जातं. प्रत्येक बॉलवरती आपण पाहताय व्हेरिएशन वेगळी आहे, टप्पा वेगळा आहे, वेग वेगळा आहे. अगदी एखाद बॉल अगदी अति प्रचंड वेगानं टाकला जातोय तर कधी अगदी आपण पाहताय थोडंसं कमी गतीने देखील टाकलं जातं. आणि तिथे मात्र फलंदाज तेजस बडेकर पूर्णपणे संभ्रमात पडतायत. कळाला मार्गच नाहीये. इथून मात्र संदेश ठाकरेच्या विरोधामध्ये कशा रीतीची बॅटिंग करावी लागेल. हो कमी गतीनं टाकलाय, पडल्यानंतर आतमध्ये आलाय. राईटी बाट्समनसाठी लेग कटरचा वापर केला आणि इथून आपण पाहताय ती मिळाली आहे ती लेग बायची ती सिंगल धाव. लेग बायच्या सिंगलनं अकाउंट ओपन केलं. 5 बॉलमध्ये अद्यापही अकाउंट ओपन करू दिलं नाही आहे ते बॅटच्या साह्यानं. शिलके मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली टीमला बलाढ्य टीम आहे, अगदी मोठी टीम आहे, मोठा संघ आहे आणि त्याचा संघर्ष पहिल्या P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे, 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे आणि त्याच्यामध्ये दादागिरी दाखवत असताना श्रीजा 11 हो यावेळी फुलटॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल सीमा पार अमित भोईरच्या बॅटमधून आलाय. हा पहिला चौकार. पाच धावा धाव फलकावरती आल्यात. 5 बॉल इकॉनॉमिकल राहिला, 5 बॉल डॉट फेकले, 1 लेग बायची धाव आली. परंतु शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक रोटेशन झाले, ती अगदी लेग बायची सिंगल आली आणि त्याच्यानंतर मात्र तो शेवटच्या बॉलवरती चौकार अमित भोईरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र एंड चेंज झालाय आणि पुन्हा एकदा सेकंड एंडमध्ये आपल्याला तेजस बडेकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. प्रसाद शिलके पुरस्कृत शिलके मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली संघ मैदानाच्या आतमध्ये न्यू जर्सीमध्ये ही रणजी स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्यांच्यात प्रतिस्पर्धेमध्ये याच मैदानावरती अगदी आपण पाहताय तिसरा क्रमांक पटकावणारा श्रीजा 11 जय भैरवनाथ वरई संघ
हो, आडव्या बाटमधून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच इथून सांगतायत की मात्र अगदी आपण पाहताय लाईन मिस करताय, पडल्यानंतर बॉल बाहेर निघणार आहे. पिचिंग ओळखली आहे खऱ्या अर्थानं आपण पाहताय आणि त्यानंतर मात्र तो नॉट आउटचा इशारा आला. अगदी आपण पाहताय बरोबर आउटसाइड दी ऑफ स्टंप बाहेर आला. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. 6 डॉट बॉल खेळलेत आतापर्यंत. तेजस बडेकरनं एकही धाव त्याच्या बॅटच्या साह्याने आले नाही. तो स्ट्रगल त्याचा चालू आहे. हो, यावेळी सोडून दिला. पंच देखील आम्हाला सांगतात इट इज वाईट. एक्साची धाव धावफलकावरती ॲड होईल. एक्साच्या धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 6. क्षितिज गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँड राऊंड विकेटने राईटी बासमनच्या विरोधामध्ये तो अँगल क्रिएट करायचा आहे. इथून डॉट बॉल फेकायचं आहे. अगदी जर पाहायला गेलं तर बरोबर ऑफस्टम आणि ऑफस्टम पासून बाहेर मात्र पिचिंग केली जाते. ओ फटका तेजसचा, मिस टायमिंग बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफ. ओ कॅच ड्रॉप. पहिली कंप्लीट झाली आहे. सेकंडसाठी कॉल. तू मय आणि इथून मात्र फलंदाज तेजस बडेकर आउट. खऱ्या अर्थानं आपण पाहताय संधी नव्हती, ती संधी फलंदाजांना निर्माण करून दिली. कॉलिंग करायची होती तर मात्र एंड सोडून दोनही फलंदाज अगदी आपण पाहताय पुढे उभे राहिले आणि तिथून तेजस बडेकरला पाठीमागे जाताच आलं नाही आणि त्याचे विकेट आपल्याला इथून पाहायला मिळते. विकेट आली आहे 7 या धावसंख्येवरती. रनआउटच्या स्वरूपामध्ये तेजस बाद झाला. 8 बॉलचा तब्बल खेळ केला आणि 8 बॉलमध्ये फक्त 1 धाव त्याची धाव फलकावरती लागली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय निखिल. सात धावसंख्येवरती 1 विकेट आली आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. पॉवर प्ले समाप्त झालाय. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. क्षितिज गोलंदाजी मार्कवरती पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर अगदी आपण पाहतो व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतर रनआउटची ती विकेट. ओ फटका अमोल अमित भोईरचा, मिस टायमिंग. काऊ कॉर्नरला पकडली कॅच. आणखीन एक विकेट. तू चल माया. ही परिस्थिती सध्याच्या घडीला डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय निलेश आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. 4थ्या क्रमांकावरती निलेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. तेजसची ती रनआउटची विकेट आली आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय अमित देखील बाद झालेत. हो, आणखीन एक जबरदस्त बॉल. वेगानं बीट केलं, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अगदी आपण पाहताय बाहेर निघत असताना आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक येणाऱ्या फलंदाजांवरती तो दबाव प्रस्थापित करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. फिल्डिंग करणारे श्रीजा 11 जय भैरवनाथ वरई संघ इथून मात्र करत असताना पाहायला मिळतोय. हो, आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न इथून देखील आपण पाहताय. तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय. परफेक्ट वाईट यॉर्कर इथून आपल्याला पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप बरोबर व्हाईट लाईन पकडून मात्र गोलंदाजी केली जाते. बरोबर व्हाईट लाईनला मात्र हा यॉर्कर इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. टार्गेट सेट करायचं आहे परंतु ओ इथून आपण पाहताय आणखीन एक विकेट आली आहे. निलेशला देखील परतावं लागतंय. एका पाठोपाठ एक विकेट येताना पाहायला मिळतात. तो संघर्ष चालू आहे आता बॅटिंग करणाऱ्या शिल्के मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली टीमचा.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अविनाश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अविनाश अगदी आपण पाहताय क्रिकेट पासून बरेच दूर होते आणि पुनश्च एकदा आपल्याला क्रिकेटमध्ये आता खेळताना पाहायला मिळतील. मॅन ऑफ दी सिरीजची ती LED TV तमनाच्या मैदानावरती आजही आम्हाला आठवणीत आहे. अविनाशने केलेली ती चमकदार कामगिरी आणि तदनंतर अगदी आपण पाहताय संघ त्या स्पर्धेच्या अगदी आपण पाहताय फायनलमध्ये दाखल झाला होता. तोच अविनाश पुनश्च एकदा क्रिकेटमध्ये आपली वापसी करत असताना ऑन साईक आपल्याला पाहायला मिळेल. 8 वरती 3. हो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्कच होत नाहीये. इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र प्रेशर वाढतंय, धावा वाढत नाहीये. प्रेशर कमी करायचं असेल तर धावा वाढवाव्या लागतील, डॉट बॉल कमी करावे लागतील. बरोबर बॉल पडल्यानंतर एस्टांवरतूनच आलाय. बराच काळ क्रिकेटपासून दूर असणं खऱ्या अर्थानं हे आता मात्र नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. अविनाश म्हटल्यानंतर अगदी आपण पाहता आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख होती. हो, सोडून दिलंय बॉलला. पंच इथे सांगतायत इट इज नो बॉल. बरोबर अगदी लाईनच्या पलीकडे साकलाय आणि पंचांनी लगेच नो बॉल दिलाय. आता नो ची एक धाव फलक्यामध्ये ऍड होईल, परंतु नेक्स्ट बॉल असेल इथून फ्रीडचा. 9 धाव फलक्यावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. रितेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. फ्रीडचा बॉल सॅकिंग इनवरती अविनाश. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वारंवार अगदी आपण पाहता तो ब्लाइंक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र ते डॉट बॉलच जास्ती प्रमाणामध्ये आलेत. तेजस बडेकरनं अगदी आपण पाहायला गेलं ना तर 6 डॉट बॉल केले होते आणि त्याच्यानंतर आता मात्र अविनाश देखील इथून आपण पाहता ते मात्र 3 हुकत केलाय. कव्हर मधून बॉलला काढला, डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सेकंडचा कॉल वेगानं धावतात. कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. चित्याच्या चपलाईनं धावला. 2 धावा इथून धावफलकावरती ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचते ते 11 वरती. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना भैरवनाथ किरवली टीमच्या 11 धावा धावफलकावरती आहेत. हो, फटका अविनाशचा 440 ओलचा झटकाच दिलाय. बॉल मिड विकेट सीमा पार ठोकलाय. षटकार. धावसंख्या 17. शेवटचा बॉल या षटकातील. 17 बॉल मध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट्स आल्यात. शेवटचा बॉल. हो, पुन्हा एकदा बॉलला सोडून दिलं. पंच इथून सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आणखीन एक ऍड होती. 18 धावा धावफलकावरती आहेत. 17 बॉल आतापर्यंत झालेत आणि 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लो स्कोरिंग मॅचेस आता इथून आपल्याला पाहायला मिळतात. कारण की अगदी जर पाहायला गेलं तर जिथून स्पर्धेला सुरुवात होते, जिथून खऱ्या अर्थानं रात्रीला सुरुवात होते, तिथून मात्र मोठा धावा आणि त्याच्यानंतर हो, पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी अगदी आपण पाहताय डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 18 बॉल मध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शेलके मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली टीमनं धावा बनवल्यात. त्या 18 विकेट्स आल्यात. त्या 3
18 बॉल मध्ये 18 धावा बनवल्यात आतापर्यंत. अजूनही एक मेन गेट मध्येची 4 व्हीलर लाईट बंद करा. तिथे कोण असेल तर सांगा. ओके धन्यवाद थँक्यू. धन्यवाद सर. आपण लाईट्स बंद केल्या कारण की आतमध्ये फिल्डरला त्रास होतोय. 18 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचं षटक यश. ओ यशचा पहिला फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न करायचा होता. तो टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायलाच मिळालं नाहीये आणि तिथून अगदी आपण पाहता तो फुलटॉस बॉलवरती मात्र फक्त सिंगलच जाऊ पाहायला मिळतीये. निखिल मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती. टीम संकटामध्ये असताना संकट मोचक म्हणून उभा राहिला होता. 9 मध्ये 27 धावा बनवल्या होत्या परंतु इथे फुलटॉस बॉलला कन्वर्ट केलं नाहीये. 19 धावा धाव फलकावरती. हो आणखीन एक चांगला बॉल यशचा इथून आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र निखिलनं स्ट्राईक घेतली आहे आणि फलंदाज अविनाशला मात्र इथून परतावं लागतंय. पहिला फुलटॉस बॉल कन्वर्ट झालाच नव्हता आणि इथून मात्र सेकंड बॉल डॉट झाल्यानंतर त्यांना मात्र इथून परतावं लागतंय. धावा धाव फलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळतात. ड्यू फॅक्टर वाढलंय तर थंडीचं प्रमाण वाढलंय. अगदी आपण पाहताय दमट वातावरण झालंय आणि या वातावरणामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर कमी धावसंख्या देखील अगदी आपण पाहताय ती फाईट देऊ शकते कारण की बॉल त्यावेळी ट्रॅव्हल होत नाही. अशा परिस्थितीमध्ये मात्र मग ती धावसंख्या देखील आपण पाहताय महत्त्वपूर्ण ठरू शकते. परंतु आता या मॅचचा रिझल्ट काय असेल हे पाहावं लागेल. हो पुन्हा एकदा लोवर फुलटॉस बॉल गुडघे टेकला होता परंतु बॉल आणि बॅटचा संपर्कच होत नाहीये. आता मात्र हा प्रश्न संपूर्ण टीमला देखील आणि प्रेक्षकांना देखील पडून राहिला की मग अविनाशची विकेट सॅक्रिफाईस का केली. निखिल स्ट्राईक वरती का आला त्याने देखील आपण पाहता डॉट बॉलच खेळून काढलाय. 19 धावा धाव फलकावरती आहेत. यश. हो यशचा हा बॉल फुल टॉस ऑन साईडला फिल्डर कॅच ड्रॉप करतात. एक कंप्लीट झाले सेकंडचा कॉल आणि 2 देखील इथून कंप्लीट होतात. सोपा झेल होता कदाचित ड्यू फॅक्टर आहे बॉल तो मात्र त्यांना जज झालाच नाहीये. इथून जर पाहायला गेलं तर 2 धावा आल्यात. 21 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता किरवली टीम देखील हेच म्हणते एखाद मोठा फटका एखाद मोठा स्ट्रोक जर आला तर मात्र ओ फटका निखिलचा स्टँड अँड डिस्पॅच बॉल सीमा पर डाउन द ग्राउंड षटकार. धावसंख्या धाव फलकावरती 27. शेवटचा बॉल बाकी आहे. पहिल्या 17 आपण पाहता आतापर्यंत धावा 27 आल्यात. शेवटचा बॉल यश. हो आणखीन एक फ्लिक केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. यावेळी कोणतीही चुकी करत नाहीये. इथून मात्र झेल कॅरी झाला. उंची जास्त मिळाली आहे लांबी मिळालीच नाहीये. ते अंतर कापूच शकलं नाहीये. बरोबर फिल्डरच्या हातामध्ये विकेट आले. शेवटच्या बॉलवरती धावा धाव फलकावरती आपण पाहताय शिल्के मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली टीमचा पहिल्या सत्रामध्ये 27 आणि टार्गेट इथून मात्र ठेवण्यात आलाय. श्रीजा 11 जय भैरवनाथ वरई टीमच्या अगेन्स्ट 28 या धावसंख्येचं. हे धावसंख्येचं टार्गेट आता इथून कशा प्रकारे कंप्लीट होईल किंवा मात्र थांबवलं जाईल हे येणाऱ्या 24 बॉलमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु ते टार्गेट कशा प्रकारे चेस होईल याच्याकडे जाण्या अगोदर आमच्या डीजे मास्टरकडे जाऊया. तर मनापासून धन्यवाद मानूया ज्यांनी धून रातच्या सोबत एक चांगलं समालोचन केलं. व्हॉइस ऑफ बदलापूर
त्याचा आवाज बदलापूर नव्हे तर संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये आणि ठाण्याच्या बाहेरही जाऊन त्याची आवाजाची जादू दाखवले ते म्हणजे मॅडी सर यांचं स्वागत करण्यासाठी मी या स्पर्धेचे आयोजक माननीय असगरजी खोत साहेबांना विनंती करतोय या आपल्या शुभ असते मॅडी यांचं आपण मनापासून अधिक स्वागत या ठिकाणी करायचे. गेले 2 रात्रींमध्ये ज्यांची सुमधुर वाहिनी आपण ऐकली, अगदी मराठीचं अचूकता, मराठी भाषेची अचूक मांडणी ज्यांच्या समालोचनामधून आपण 2 रात्रींमध्ये ऐकली, ते मॅडी सर यांचा या मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. सन्माननीय असगरजी खोत साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय आणि मॅडी सरांना या ठिकाणी सन्मानित करतोय. थँक्यू मॅडी सर, खऱ्या अर्थानं तुम्ही जॉईन झालात या स्पर्धेसाठी आणि तुमचा अमूल्य वेळ खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी दिलात. कारण की अगदी आपण जर पाहायला गेलं तर मॅडी सर म्हटल्यानंतर डे नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा करत असतात, भरपूर सारे बिजी असतात, परंतु आयोजकांच्या एका फोनवरती मॅडी सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं पुनश्च एकदा आमदार चषक 2026च्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करूया. आणि त्यानंतर वसीम जनरेटरवाले, आपण जर कुठे असाल तर चैतन्य तांडेल यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला. चला मॅच चालू होतीये. चला फलंदाज पाठवा लगेच, वरही टीम आपले फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 24 बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट अगदी 7.00. वसीमबाई जनरेटरवाले, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला या. आमचे तांडेल बंधू त्या ठिकाणी तुमची वाट पाहतात. 24 बॉलमध्ये 28 धावा या जरी कमी वाटत असेल, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही विजयाची शाश्वती देऊ शकत नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत सांगणं देखील कठीण आहे की कोणता संघ इथून मात्र विजय संपादित करेल. 24 मध्ये 28 लो स्कोरिंग मॅचेस, हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला सातत्यानं होताना पाहायला मिळालं. कित्येक स्पर्धेमध्ये, कित्येक सामन्यांमध्ये आपण पाहिलंय लो स्कोरिंग मॅचेस ज्या ज्या वेळी येतात त्या त्यावेळी ती मॅच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच आपल्याला जाताना पाहायला मिळतीये. चला मॅचला सुरुवात होते. 24 बॉल 28चा इक्वेशन. सॅकिंग एंडवरती संदेश ठाकरे जाबा चषक 2025 या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज किताब मिळवणारा फलंदाज ऑन स्ट्राईक आहे. समोर आपण पाहता आदित्य. हो, आदित्यचा पहिला फुलटॉस बॉल ऑन साईडला स्केअर केला. फिल्डर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीमचा हो अंपायर्स कॉल हाईटसाठी, हाईट फॅक्टरसाठी, वेट साईडसाठी आपण पाहता या ठिकाणी DRH ची मागणी केली आहे. ऑफिशियल कॉल या ठिकाणी आपण पाहता. संदीप गायकवाड सर महागुरु DRS तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे. चेक करायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुलटॉस बॉल. रिव्ह्यू
पंचांना चेक करायचं होतं, पंचांना शंका होती, पंचांनी तो DRS मागणी केली होती. फुलटाच बॉल होता, पहिल्या बॉलवरती सिंगल आली. आता सेकंड एंडवरती आपण पाहताय नागेश. हो, नागेशसाठी खोलो टप्प्याचा बॉल अगदी आपण पाहताय. आदित्य खऱ्या अर्थानं कमालीची गोलंदाजी केली आदित्यनं. कमी धावसंख्येचा खऱ्या अर्थानं बचाव करायचा आहे, मग अशा वेळी डॉट ऑफ पर्सेंटेज, कमी धावा, इकॉनॉमिकल विकेटसाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या असतील. आणि त्यासाठी मात्र अगदी आपण पाहता आदित्य ओळखले जातात. आणि इथून मात्र पहिल्या 2 बॉलमध्ये आदित्यनं फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि एक डॉट बॉल इथून मात्र नागेशच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं पहिलं षटक हे महत्त्वपूर्ण आहे. इथून जर का कमी धावा आल्या तर या धावसंख्येचा बचाव होईल. ओ फटका अगदी आपण पाहताय लॉंग ऑन मध्ये चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय अमित भोईर. बरोबर जिथे बॉल तिथे अमित भोईर. आताचा हे सत्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. या टीमचं एकमेव असं अस्त्र आहे. फिल्डिंग मध्ये भरपूर चांगली कामगिरी आपल्याला इथून पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 2 धावा धावफलकावरती आहेत. पाटलाग 28 धावसंख्येचा 24 बॉलमध्ये. संत गतीने शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहता बरोबर 1:15 वाजलेत आणि मात्र ही मॅच चालू आहे. ओ फटका मिस टायमिंग हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडले कॅच. मॅचची गोल्डन विकेट संदेश ठाकरे. OUT आउट. मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे आदित्यला. अगदी आपण पाहताय संदेश साखरे इथून मात्र बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. ओ कट केला. फटका फसला. मिस टायमिंग. फिल्डर कडनं चुकी झाली आहे. बॉल पाठीमागे निघालाय परंतु 2 फिल्डर त्या ठिकाणी आहेत. स्वतः एसटी रक्षक तेजस देखील गेलेत. कॅचसाठी येणं फार गरजेचं होतं परंतु थांबलेत. आणि त्यानंतर बॉलला त्यांना असं वाटलं होतं टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी हातामध्येच येईल परंतु बॉल पडल्यानंतर अगदी टर्न घेतो. आणि इथून जर पाहायला गेलं तर आणखीन एक सिंगलच पाहायला मिळते. 5 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत आदित्यच्या या षटकातील आणि धावफलकावरती 3 आहेत. जी परिस्थिती खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये किरवली टीमची आपल्याला पाहायला मिळत होती. तीच परिस्थिती आता इथून त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला वरई टीमची देखील पाहायला मिळते. श्रीजा 11 जय भैरवनाथ वरई संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये शिल्के मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली संघ. दोनही टीम आपण पाहताय भैरवनाथ देवाचे मोठे भक्त आहेत. दोन्ही टीमचे नाव अगदी आपण पाहताय भैरवनाथ. आणि आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर कोणत्या टीमच्या बाजूनं तर कौल लागेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कलस टाकावं लागणार आहे कारण की प्रतिस्पर्धी टीमला एखादा चुकीचा बॉल मिळाला तर तिथून तुमचं मोमेंटम पूर्णपणे बिघडू शकतं. या मॅचचं रिझल्ट या मॅचचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं. चला फिल्डिंग लावून घ्या. टीम मीटिंग करू नका प्लीज. आपल्याला रिक्वेस्ट केली जाते टीम मीटिंग करू नका. फिल्डिंग लावून घ्या कारण की वेळ आपल्याकडे फार कमी आहे. कारण की आता बरोबर 1:15 वाजलेत म्हणजे मॅच संपायला किमान अजून 3 षटक संपायला 15 मिनिटं आहे. इथून आपण घेतली
तर मात्र बरोबर 2 वाजतील आणि मग मात्र ती मॅच संपायला अर्धा तास 40 मिनिटे, म्हणजे अगदी 2:45, म्हणजे आज देखील उशीरच होतोय. म्हणजे बरोबर जावाबाई चषक ही स्पर्धा ज्यावेळी या ठिकाणी ऑर्गनाईज केली गेली त्यावेळी अगदी आपण पाहताय बरोबर 1:30 ते 1 या वेळामध्ये आपण ती स्पर्धा फिनिश करत होतो. परंतु ही स्पर्धा अगदी आपण पाहताय थोडासा वेळ घेतला जातोय, कारण की बरेचसे दूरवरचे संघ या स्पर्धेमध्ये आहेत. प्रत्येकाला आपण ॲडजस्टमेंट करतोय. परंतु आता इथे खेळायला आल्यानंतर तुम्ही तो वेळ वाचवणं फार गरजेचं असतं. प्रत्येक वेळी त्या टीम मीटिंग, आम्हाला देखील माहिती आहे प्रत्येक मॅच ही क्रुशलच असते, परंतु वेळ देखील फार कमी घ्यायचा असतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहता अलोंग दी कार्पेट बॉल निघाला डीपमध्ये. पुनश्च एकदा त्या ठिकाणी आपण पाहता अमितच आपल्याला पाहायला मिळतील. एकच जाब इथून पाहायला मिळते. संकेत गोलंदाजी मार्कवरती 17मध्ये, आता 23 बनवायचे आहेत. 5 धावा धावफलकावरती आल्यात. विकेट 1 आली. संदेश ठाकरे बाद झालेत. संदेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी, कारण की संदेश ठाकरे म्हटल्यानंतर एक फ्लाईंग स्टार्ट, संदेश ठाकरे म्हटल्यानंतर अगदी आपण पाहतोय विपक्षी टीम वरती खऱ्या अर्थानं दबाव असतो, परंतु ते बाद झाल्यानंतर आता दबाव पूर्णपणे अगदी आपण पाहताय ना बॅटिंग करणाऱ्या 28 धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या श्रीजा 11 जय भरोनाथ वरही टीमवरती आहे. हो, पाठीमागे केलेत, फाईन केलेत. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय डीप फाईन लेग, सीमा रेषा पार, चौकार. सर, चौकार आलाय. हा चौकार येणं फार गरजेचं होतं. या चौकारानं जितका दबाव झाला होता ना बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, तो दबाव आता खऱ्या अर्थानं पूर्णपणे कमी झाला असावा, कारण की 9 धावा धावफलकावरती आल्यात. 16मध्ये आता 19 बनवायचे आहेत. संकेत हो, कमी गतीने टाकलाय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॉल हा व्यवस्थित हातामध्ये आलाच नाहीये आणि इथून देखील आपण पाहताय ती सिंगलच जाव पाहायला मिळतीये. अगोदरच्या बॉलवरती बरोबर अगदी पाहायला गेलं तर शफल झाले होते, जागा बनवली होती स्ट्रोकसाठी आणि तिथून मात्र तो चौकार प्राप्त केला होता फलंदाज रोहन यांनी. परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर बरोबर अगदी बॅक टू द बॉलरच आला. एक सिंगल धाव आली आहे. 15मध्ये आता 18 बनवायचे आहेत. मॅच जर तशी पाहायला गेली तर अगदी कमी धावसंख्येची आहे, परंतु त्यासाठी तो संघर्ष आहे ना तो फार मोठा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. एक विकेट आल्यानंतर जो दबाव झाला तो दबाव अगदी शेवटपर्यंत. हो, चांगला बॉल, गतीमध्ये परिवर्तन करत असताना अगदी आपण पाहता यावेळी लेग कटरचा वापर केला. छोटा गोलंदाज आहे परंतु कामगिरी फार मोठी करतोय. आणखीन एक डॉट बॉल. 14 बॉल 18ची आवश्यकता आहे. तो चौकार आलाय ना, त्या चौकाराचा दबाव थोडासा कमी करण्याचं काम करतोय. हाताला दुखापत आहे परंतु तरी देखील गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आपला पूर्णपणे अस्तित्व पणाला लावलंय. आणि इथून आणखीन एक डॉट बॉल टाकत असताना गोलंदाज संकेत, जबरदस्त कामगिरी आहे. एका हाताने अगदी आपण पाहता गोलंदाजी करत असताना दुसऱ्या हाताची मदत अगदी हवीच असते, कारण की ज्यावेळी तुम्हाला फेस जनरेट करायचा असतो त्यावेळी डावा हात तुमचा वेगानं खाली येणं गरजेचं असतं. त्याच अँगलनं त्याच वेळी तुम्हाला पेस त्या ठिकाणी जनरेट करता येतं, परंतु त्याच हाताला नेमकी दुखापत आहे तरी देखील चांगली गोलंदाजी करतोय. ओ दांडीगुल, क्लीन बोल्ट, फलंदाज नागेश यू.
फलंदाज माफी असावी फलंदाज नागेश इथून मात्र बाद झालेत, आऊट झालेत. अगदी बरोबर स्टंपचा निशाणा साधलाय गोलंदाजांना आणि बरोबर पडल्यानंतर आतमध्ये आला. यावेळी जर पाहायला गेलं ना तर ऑफ कटर इथून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जर पाहायला गेलं तर आउट साईड. बॉल दाखवून जरा लेफ्ट कटर होता ऑफ कटर होता आतमध्ये आला आत आला का बाहेर गेला आतमध्ये आला मग हा काय हा कोणता कट आहे लेग कट हा लेग कट आहे ऑफ कट आहे तो एरिया आहे ना त्याने सांग बाहेर आतमध्ये आला ना ऑफ कटर बरोबर बोललो ना मी फिरोज सर बोलतो लेग कटर सेकंडचा ब्रेक द्या गाणं लय भारी सगळ्यांना आवडणार खास करून त्यांना आवडणार. जबरदस्त गोलंदाजी केली आहे संकेतनं. आता मात्र शेवटचा षटक आहे, सॉरी तिसरा षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय सुमित 12 मध्ये बनवायचे आहेत ते 18 धावा. 12 बॉल 18 धाव संख्येची आवश्यकता सुमित गोलंदाजी मार्कवरती. सुमितचा पहिला बॉल इथे मात्र संधी आहे. अगदी आपण पाहताय फिल्डर पासून थोडासा दूर राहिलाय. संधी रनआउटची देखील आहे, तिथून देखील बाउन्स केलाय बॉल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. प्रयत्न एफर्ट्स चांगले होते निलेशचे त्या ठिकाणी आपण पाहतो, परंतु त्यांच्यापासून भरपूर लांब होता बॉल. मग अशा वेळी मात्र शरीर पुढे केलं. अगदी आपण पाहताय शरीराच्या साह्यानं बॉलला पुढे ढकलला आणि तिथून 2 धावा तर निश्चितच वाचवल्यात. जर का त्याच वेगानं पुढे कॅचवरती गेले असते तर कदाचित बाउन्स करत बॉल बाहेर देखील निघाला असता, परंतु बॉल त्या ठिकाणी स्टॉप केला. एक 11 बॉल आणि आता 16 धावसंख्येची गरज. यावेळी सफल झाले होते परंतु बरोबर फॉलो केलाय, रीड केलाय आणि इथून देखील आपण पाहता बरोबर ब्लॉक होलमध्ये टाकत असताना आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजानं कमी धावसंख्येचा बचाव करत असताना ज्या पद्धतीने आपण पाहता आदित्यनं गोलंदाजी केली आहे आणि अगदी तसाच पावलावरती पावल ठेवत इथून मात्र गोलंदाजी चालू आहे ती मात्र आता सुमितची देखील. आणखीन एक चांगला बॉल, परंतु यावेळी एसटी रक्षकच स्किड झालेत आणि बाईटच्या स्वरूपामध्ये इथून सिंगल धाव पाहायला मिळते. ही धाव वाचवणं गरजेचं होतं. ही धाव बचाव झाली असती तर मात्र थोडासा दबाव आणखीन वाढला असता तो बॅटिंग करणाऱ्या वरही टीमवरती, परंतु तिथून मात्र ती एक बाईटची धाव आली आहे. येणारे 9 बॉल आणि आता 15 धावसंख्येची गरज आहे. तसं पाहायला गेलं तर मॅच जास्त दूर नाही आहे. 1-2 मोठ्या फटक्यांची मॅच आहे, परंतु ते 1-2 मोठे फटके येणार का हा देखील प्रश्नचिन्हच उभा राहिलाय. कारण की इतकी चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे किरवली टीमकडनं, मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचितच ठेवलंय. ते मोठे फटके मारूच देत नाहीये. ती गॅप खऱ्या अर्थानं शोधताच ये नाहीये. त्या गॅपमध्ये फटकेबाजी करावी लागेल. 1-2 मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल, चान्स घ्यावा लागेल. चान्स घेतला तर खऱ्या अर्थाने ही मॅच तुमच्यासाठी ओपन होईल. सुमित पुन्हा एकदा निघालेत. चांगला बॉल लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये अपील. अगदी आपण पाहताय एसटी रक्षक पूर्णपणे आमच्या मेन पंचांपर्यंत पोहोचलेत. इतकी जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळाली, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी आहे. त्याच्यामुळे पंच देखील सांगतायत की ते फलंदाज सेफ आहेत. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही आहे, तो संपर्क झालाच नाही आहे आणि तिथून मात्र आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 8 बॉल 15ची आवश्यकता. ॲक्शन रिप्ले MTC लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन. आणखीन एक चांगला बॉल, आखूड टप्प्याचा बॉल पंच इथून सांगतात इट इज वाईड. आता व्हेरिएशन आणायची आहे, परंतु ती व्हेरिएशन आणत असताना एक खराब बॉल आला आहे. म्हणजे धाव इथून मात्र धाव फलकावरती ॲड होते आणि धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते 14. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 8 आणि धावा बनवायचे ते 14. 28चं टार्गेट आहे. 8 मध्ये 14 धावसंख्या. 14 झाल्यात, 14 पाहिजेत. प्रत्येक बॉल इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. एक्स्ट्राची बडबड काहीच होत नाहीये. इथे देखील आपण पाहताय एज लागले पाठीमागे, बॉल थांबलाय, स्टॉप केलाय. डायरेक्ट हिटर झाली आहे, परंतु तोपर्यंत फलंदाज पोहोचलेत. पुन्हा एकदा सिंगल इथून मिळतीये. सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 15. 7 मध्ये आता बनवायचे 13. एक धावेसाठी जो संघर्ष चालू आहे ना, अगदी आपण पाहताय प्रत्येक जण या मॅचकडे अगदी अशभूत नजरेनं पाहताय.
या मॅचवरती सर्वांचे लक्ष लागून राहिले. ही मॅच नेमका कोणता संघ जिंकेल, अगदी गुलदस्त्यामध्ये या मॅचचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आमदार चषक 2026 ची पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उद्भवला जातोय. कारण की अगदी चौथी रात्र आहे आणि या स्पर्धेमध्ये तो नियमच ठेवण्यात आला आहे, ज्यावेळी मॅच ट्राय होईल त्यावेळी सुपर ओव्हर, परंतु अद्यापही ती सुपर ओव्हर पाहायला मिळत नाही आहे. 2 वेळा खऱ्या अर्थानं आपण पाहता या स्पर्धेमध्ये तो निकाल आला होता, 1 बॉलमध्ये 1 या धावसंख्येचा. जर ती 1 बॉलमध्ये 1 धाव डिफेन्स झाली असती तर मात्र 2दा आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळाली असती, परंतु दोन्ही वेळा तिथून मात्र फिल्डरने त्या चुकाच केल्यात आणि ती सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग सुमितची, शेवटचा बॉल देखील सुमितनं निर्धावच टाकला. आता येणारे 6 बॉल आणि धाबा बनवायच्या आहेत, त्या मात्र 13. 6 बॉल मध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता आहे, परंतु त्याच्या अगोदर आमच्या डीजे मास्टर कडून एक सुमधुर चला शेवटचे 6 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता. रिक्वायर रन रेट अगदी आपण पाहताय 13.00 इथपर्यंत जाऊन पोहोचलाय. 6 मध्ये बनवायचे 13 धावा. क्षितिज 2 मध्ये 1 धाव बनवली आहे. 7 बॉल मध्ये 7 रोहन यांच्या बॅट मधून आल्यात. निवृत्ती शेवटच्या ओव्हर मध्ये आपल्या टीम मधला सगळ्यात एक्सपिरियन्स गोलंदाज निवृत्ती गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 13. हो, पहिला बॉल स्टेप आउट करून खेळलेत. अगदी आपण पाहता डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर आहेत, बॉल अडवलाय. सेकंडचा कॉल कम्प्लीटच झाली आहे, कारण की बॉल व्यवस्थित हातामध्ये आलाच नाहीये. तिथून मात्र ती सेकंड डाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धाव्यांना आता मात्र धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 वरती. करंट रन रेट 5.37. 5 बॉल 11 धावसंख्येची गरज. 28चं टार्गेट जरी छोटं वाटत होतं, परंतु त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना ती दमछाक झाली आहे. श्रीजा 11 जय भैरवनाथ बरई टीमची संदेश पास झाल्यानंतर. हो, चांगला बॉल फिरवलाय. लेफ्ट हँड गोलंदाज राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना लेफ्टी बॅटरच्या विरोधामध्ये अँगल क्रिएट करतायत. चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 6 मध्ये अगदी आपण पाहताय 13 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली. त्याच्यानंतर टाकलेला डॉट बॉल. मॅच मध्ये मजा आली आहे. मॅच अगदी आपण पाहताय निर्णायक क्षणी इथून आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल 11 धावसंख्येची गरज. हो, पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. ऑन साईडला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहता निखिल त्या ठिकाणी सॅकिंग एंडवरती फेकी झाली. पोहोचील 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. बॉल हातामध्ये व्यवस्थित येतच नाहीये निखिलच्या. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली जाते. एक धाव महत्वाची आहे. 2 धावा जरी आल्या तरी इथून मॅच आपल्यासाठी क्लोज होईल. एखादा मोठा फटका आला तर मॅच मात्र फिनिश होईल आणि त्यासाठी मात्र त्या 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथून आपण पाहताय क्षितिज यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये 5 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात. 3 मध्ये बनवायचे 9 धावा. धावफलकावरती आल्यात 19. निवृत्ती समोर क्षितिज.
ओ फटका, मिस टायमिंग. मिड ऑफ मध्ये फिल्डर तैनात करण्यात आलाय. याच फटक्यासाठी पकडले कॅच. कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. सिंगल डबल न मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु शेवटच्या क्षणी गॅप शोधायची होती. माहिती होतं क्षितिजांना मिड ऑफला बीट केलं तर लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नाहीये, ती गॅप मोठी आहे, तिथे तो फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर अगदी आपण पाहताय मिड ऑफच्या हातामध्ये अविनाश त्या ठिकाणी आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळाले आणि त्यांच्या हातामध्ये सोप्पा जेल अगदी होम डिलिव्हरी झाली आहे. OTPच नाही आला, बरोबर हातामध्ये कॅच कॅरी केलाय आणि आता मात्र समीकरण इथून येऊन ठेपलाय. 2 बॉल 9. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होईल की मॅच फिनिश होईल की मात्र ही मॅच थांबेल. 2 बॉल 9 ची आवश्यकता. मॅचचा निर्णायक बॉल घेऊन निवृत्ती निघालेत. ऑन साईड समीर. ओ फटका चांगला आहे, गॅप मध्ये ढकललाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहतात निखिल आलेत. बॉलला फील्ड करतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 1 आणि धावा बनवायचे त्या 7. 1 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. 21 धावा धावफलकावरती आहेत. 28चा पाठलाग करायचा होता. श्रीजा 11 जय भैरवनाथ वरई टीमला आतापर्यंत धावा 21 आल्यात. 1 मध्ये 7 बनवायचे आहेत. शेवटच्या बॉलवरती जर मोठा स्ट्रोक आला, षटकार जर का आला तर मॅच टाय होईल. 1 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रत्येक स्पर्धा या मैदानावरती कंपल्सरी चेस अशाच पद्धतीने पाहिलात, परंतु ही स्पर्धा दमदार आमदार कार्यसम्राट आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं चालू असलेली स्पर्धा आमदार चषक 2026 अभितदादा खोत यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेमध्ये काहीतरी वेगळं आणि मात्र टाय झाल्यानंतर ती सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल 7 ची आवश्यकता. कोणता संघ विजयी संपादित करेल? एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या बॉलसाठी. 1 बॉल 7 ची आवश्यकता. ओ फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समीरच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार, आउट ऑफ द पार्क. षटका ठोकलाय आणि मॅच आता मात्र जाऊन पोहोचली आहे. सुपर ओव्हर आमदार चषक 2026 या स्पर्धेमधील पहिली सुपर ओव्हर आपल्याला इथून पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहणार आहात, चला चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच नावं द्या. एकीकडे तुम्ही पाहणार आहात श्रीजा 11 जय भैरवनाथ वरई टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये शेलके मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली. चला लगेच या दोन्ही टीमचे कॅप्टन. आमदार चषक 2026 ची पहिली सुपर ओव्हर. खुरमबाई नजे गेल्या 4 रात्रींमध्ये ही प्रतीक्षा करत होते सुपर ओव्हर कधी येईल आणि अखेर ती सुपर ओव्हर आली आहे. चला बरं टीम आपल्या कॅप्टन पाठवा. चला नावं पोचवा आमच्यापर्यंत, वेळ घेऊ नका. चला चला संदेश या लगेच.
आमदार चषक 2026 ची पहिली सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर जर का टाय झाली तर फ्रेश टॉस केला जाईल आणि टॉस वरती तो निर्णय. सुपर ओव्हर मध्ये देखील टाय झाली आणि आता मात्र एक. चला मग आता एकच एंड असेल म्हणजे ज्या एंडनी पहिली बॅटिंग होईल त्याच एंडनी सेकंड बॅटिंग देखील होईल. एंड एकच असेल आणि आता सुपर ओव्हर मध्ये टाय झाली तर मात्र टॉस केला जाईल आणि टॉस वरती तो डिसिजन दिला जाईल. फ्रेश टॉस. फ्रेश फ्रेश तुझे तेरी सुपर ओव्हरचा थरार आणि या सुपर ओव्हर साठी मायक्रोफोन होती जोडले जातील संदीप गायकवाड सर. थैंक यू. नमस्कार. कहिए क्या सुनेंगे आप. मैं कर रहा था आराम. चला सुपर ओव्हरची मॅच झालती याच्या अगोदर टाय. इथे आता कोट पॅन्ट कोणाला घातली जाणार. पहिला चेंडू. चांगला चेंडू या ठिकाणी सुरुवात केली. समोर चेंडू आपण पाहतोय. समोरून चेंडू क्लास झाला तिथून आपण पाहतोय. जेवण झाला इथे आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव. पहिलं षटक. पहिला गोलंदाज सुपर ओव्हर घेऊन आलाय आदित्य. संदेश ठाकरे स्ट्राईकला आहे. पहिला चेंडू डॉट. या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर. इथे दूर ठेवला. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव. एका धावाने अकाउंट ओपन झालंय. मजा आली. असगरजी खोत साहेब पाहिजे होती एक सुपर ओव्हर ती झाली. दोनदा वाचली होती पण तिसऱ्यांदा झाली. षटकार मारला होता त्याला खांद्यावरती घेऊन फिरला. काय षटकार होता अफलातून. आदित्य पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय. सटअप स्टंप बाहेर ठेवतो चेंडू. वाईट चेंडू. आणखीन एक एक्स्ट्रा. मोफतची धाव या ठिकाणी पाहतोय. मोफत या जगात आता भेटणं कमी झालंय. इथं मोफतच्या धावा बहाल केल्या जातात. सुपर ओव्हर मध्ये दुसरा वाईट. 2 धावा 1 चेंडू. आदित्य जेवढा धावा खर्च कराल तेवढ्या धावा बनवाव्या लागतील. अधिक 1. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आदित्य राईट हँड ओव्हर द विकेट. इथे पाहतो आपण पाहतो चांगला चेंडू.
लेग बायची धाव 2 या ठिकाणी म्हणजे दोन्ही एक्स्ट्रा पुन्हा एकदा धाव फलकावरती जोडल्या जातील. 2 वाईटच्या धाव 2 आता पाहतो या एक्स्ट्रा 4 एक्स्ट्रा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि सुपर ओव्हरचे रन काउंट होणार नाही नंतरच्या पॉइंट टेबल मध्ये लक्षात ठेवा. गोलंदाज तयार आदित्य चांगले 2 चेंडू फेकलेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू इथे उर्फे चेंडू आहे वाडी स्ट्रॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये शतरक्षक आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे गात ठरलं गेलंय. चितेच्या चपलाईने हरणाच्या गतीने धावले. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केले. काय घडलं काय बिघडलं. 2 धावा धावसंख्या स्कोर कर 6 3 चेंडू आणि 6 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित 3 चेंडू मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान भावेशजी कालेकर सर यांचा संघ बिरदोले वाट पाहतोय कोणता संघ भिडणार या चौथ्या रात्रीतल्या. इथं पुन्हा एकदा पाहतो शतरक्षक त्या ठिकाणी जाईनात. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद झटका दिला जातोय. संदेश ठाकरे बॅक टू पवेलियन. समीर शेवटचा विकेट. संदेश ठाकरे गत टुर्नामेंट मध्ये 107 धावा होत्या. त्यानंतर विकेट मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती गेले होते जेव्हा चषकचा मानकरी ठरला होता. इथे आपण पाहतोय संदेश ठाकरे बॅक टू पवेलियन होतोय. आदित्य चांगली कामगिरी करतो. 4 चेंडू 6 धावा खर्च केल्यात. 1 विकेट प्राप्त केलाय. अजूनही या षटकातील सुपर ओव्हरचे 2 सुपर चेंडू बाकी. कोणाला फायदेशीर ठरतील. फलंदाज पाहतो या ठिकाणी स्ट्राईकला असेल समीर. समीर आपण पाहतो. उर्वरित 2 चेंडू आदित्य गोलंदाजी मार्क वरती राईट हँड ओव्हर द विकेट. इथे थोडा फास्ट घ्या. वेल घेऊ नका. वेल वाचवायचं होतं. इथे सुपर ओव्हर आली. 5वा चेंडू सुपर ओव्हरचा. घेतील 2 ऑफिशियल तिथं आहेत. प्लीज 2 ऑफिशियल त्या ठिकाणी आहेत. त्यांचा डिसिजन तो असेल. तुम्ही दूर राहा. 2 ऑफिशियल तिथे आहेत. तुम्हाला डिसिजन भेटेल. तर पहिल्या रात्रीपासून तो डिसिजन ठेवलाय. तो 4थ्या रात्री कायम असेल. तिथे पंचांना त्या ठिकाणी कॉल करणं आधी गरजेचं होतं. तिथे पंचांनी ऑलरेडी पहिल्या रात्रीपासून सांगितलं होतं. 4 चेंडू 6 धावा. गोलंदाज सज्ज. 5वा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. आदित्य घेऊन येतो समीर साठी. इथे चांगला चेंडू बॅक टू बॉल. डॉट चेंडू अफलातून गोलंदाजी आहे. शिल्के मंगल कार्यालय भैरवनाथ किरावली या मैदानावरती जेव्हाही आले तेव्हा काहीतरी करामत करताना दिसले. मागच्या स्पर्धेमध्ये थोडस माघार होत. पण इथे आपण पाहतो आतापर्यंत 5 चेंडू 6 धावा खर्च केलेत. सुपर ओव्हरचा शेवटचा चेंडू. आदित्य राईट हँड ओव्हर द विकेट. समीर साठी आपण पाहतोय या चेंडूवरती धावा वसूल करणार का समीर.
इथे पाहतो चांगला फटका, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक वन बाउंड चेंडू उचलला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव आतापर्यंत झालेत. आणि तिथे पाहतो तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे फलंदाज धावत. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 8. 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा 6 चेंडू. एक सुपर ओव्हर अजून बाकी आहे. त्या ओव्हर मध्ये विजयासाठी आपण पाहतोय शेलके मंगल कार्यालय, प्रसादजी शेलके पुरस्कृत भैरवनाथ किरवली संघ या स्पर्धेच्या 4थ्या क्वार्टर फायनलला अर्थात क्वालिफायर राऊंडला सुपर 6 जाणाऱ्या सामन्यासाठी इथं जॉईंट व्हायचंय, जायचंय. किरवली संघ यांना बिरदुले संघाच्या विरोधात खेळायचंय. तर इथे 6 चेंडू 9 धावा बनवाव्या लागतील. सुपरवर टाय झाली तर आपण पाहतोय फ्रेश टॉस होईल आणि त्या टॉस वरती तो विजय दिला जाईल. चला चला बॅट्समन चला मैदानात लगेच. आपण पाहतो 3 बॅट्समनची नावं आपल्याकडे या ठिकाणी आलेत. तेजस, अमित आणि निखिल. पाहूया सलामीची जोडी कोण असेल. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा 6 चेंडू. अल्टी पलटी राजश्री लॉटरी कोणाला लागेल. तेजस आपण पाहतो थांबलाय. आपण पाहतो पाठीमागे निखिल आणि अमित ही जोडी मैदानावरती पाहतोय. एक षटक जो गोलंदाज चॉईस केलाय भैरवनाथ श्रीजा 11 वरई संघ तिथे असेल. आपण पाहतोय गोलंदाज संदेश ठाकरे बंडी. 6 चेंडू 9 धावा. मजा आली मित्रांनो. सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये होणार का. पहिला सामना सुपर ओव्हरचा असं वाटलं होणार आहे. तिथे अंबरपाडा संघ बॅकफुटवरती गेला. 1 चेंडू 1 धावाची गरज असताना चेंडू शतरक्षकांनी सोडला होता. आजच्या रात्री असं वाटलं सुपर ओव्हर होईल, पण श्री गणेश पिंपळी संघाने एसटी रक्षक गणेशने चुकी केली. पण तिसरा सामना आपण पाहतो सुपर ओव्हर होण्याच्या टाईमवरती होता. तो षटकार आला वरई संघाकडून. तिथे 6 धावा आल्या आणि तिथे सुपर ओव्हर झाली. चुकी कुठे झाली. जिथे 2 धावा कंप्लीट झाल्या तिथे 1 धाव होती, पण त्याचा गणित कुणी आखला नाही. तो आखला नव्हता किरवली संघाने. ती दुसरी धाव सहजरित्या दिली आणि शेवटचा चेंडूवरती जेव्हा 7 धावा आल्या तिथे जर 8 असत्या तर खूप कठीण होतं. पण ज्या 6 धावा आल्या त्यानंतर स्कोर लेवल झाला आणि ते पाहतो सुपर ओव्हर आली. चला मॅच ऑन. स्ट्राईकला अमित, नॉन स्ट्राईकला निखिल. गोलंदाजी मार्कवरती संदेश ठाकरे. 6 चेंडू 9 धावांची गरज. आमदार चषकाची ही पहिली सुपर ओव्हर, पहिला चेंडू. चांगली सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहतो डॉट चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली. 1 नंबरचा चेंडू डॉट झाला. धन्यवाद. हा गरम हवा. थंडीमध्ये आपण पाहतो गरमी पैदास झाली या सुपर ओव्हर मध्ये. अक्षरशः दोघांनी संघाच्या थंडी उडून गेली. गारठा जो जाणत होता तो उडाला. वाजला चांगला चेंडू आहे का नाही. 2 आज समांतर पंचांनी सांगितलं वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहतोय.
अरे बाबा बाबा बाबा, तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय. वाईट चेंडू सर. एक धाव या ठिकाणी पाहतोय. एक चेंडू आणि एक धाव. दादा 3 एकरचं मैदान असतं पण तिथे 1 इंच मोजलं जातं. खूप महत्वाचं असतं. इथे पाहतो सुरेख फटका. चेंडू पोहोचला सीमारेषा पार. इथे आला एवन कॉलेजचा हा यूज हँडसम बी. चुकी नाहीये. डॉट चेंडू याच पद्धतीचा काल चेंडू होता जिथे अंबरपाडा संघाला चेंडू पकडता आला नव्हता. इथे डॉट चेंडू आला. 3 चेंडू 2 धावांची गरज. इथे पाहतो चांगला फटका. गॅप मध्ये टाकला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. चेंडू दन 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 करत निघाला सीमारेषा पार. रस मिळती 4. इथे आला चौकार. लाजवाब.